मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आणि स्वप्नांची नगरी म्हणून ओळखली जाते, जिथे देशभरातून तरुण तरुणी आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी येतात। मात्र सध्या या महानगरासमोर एक अत्यंत गंभीर आणि चिंताजनक वास्तव उभं राहिलं आहे। मुंबई पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार जून ते डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत 370 हून अधिक अल्पवयीन मुले बेपत्ता झाली आहेत। त्यापैकी तब्बल 268 मुली आहेत, म्हणजेच एकूण प्रकरणांपैकी सुमारे 72% दर महिना सरासरी 55 ते 60 मुले बेपत्ता होत असून अवघ्या 36 दिवसातच 82 मुलांचा बेपत्ता होण्याच्या घटना समोर आल्या आहेत। ही मुले घरातून, शाळेतून, बाजारातून किंवा खेळताना अचानक गायब झाल्याचे तपास उघड झाला आहे। अनेक प्रकरणांमध्ये कोणताही ठोस संकेत मिळालेला नसताना काही प्रकरणांमध्ये मुले सोशल मीडियावरून अनोळखी व्यक्तीच्या संपर्कात असल्याचे निदर्शनास आले। त्यामुळे मानवी तस्करी, बाल तस्करी टोळ्या किंवा ऑनलाईन आमिष यासारखे शक्यतांवर पोलिसांकडून तपास सुरू आहे। वाढत्या प्रकरणांच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी हाय अलर्ट जारी केला असून रेल्वे स्थानक, बस स्थानक आणि गर्दीच्या ठिकाणी सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे। तसेच सायबर सेलच्या मदतीने सोशल मीडिया आणि सीसीटीव्ही फुटेजचे काही मुले सुरक्षितपणे सापडली असली तरी अजूनही काही प्रकरणे प्रलंबित असल्याने पालकांची चिंता वाढली आहे। त्यामुळे पालकांनी मुलांच्या हालचालीवर आणि ऑनलाईन वापरावर विशेष लक्ष ठेवणं, कोणतीही संशयास्पद बाब तत्काळ पोलिसांच्या निदर्शनास आणणं अत्यंत गरजेचं ठरत आहे। हरवलेल्या मुलाच्या बाबतीत त्वरित मुंबई पोलीस नियंत्रण कक्ष क्रमांक 100 किंवा 112 वर संपर्क साधावा। अल्पवयीन मुलांसाठी चाइल्डलाइन 1018 वर कॉल करावा किंवा trackthemissingchild.government.in या पोर्टलवर तक्रार नोंदवावी। अवघ्या 36 दिवसात मुंबईत 82 अल्पवयीन मुलांचे बेपत्ता होणे ही केवळ आकडेवारी नसून संपूर्ण समाजासाठी धोक्याची घंटा आहे आणि यावर पालक, समाज व प्रशासन यांनी एकत्रितपणे तातडीने पाऊल उचलण्याची गरज आहे। तुमचं मत काय आहे हे कमेंट मध्ये नक्की लिहा आणि अशाच नवनवीन अपडेटसाठी फॉलो करा साऊथ मुंबई न्यूज। चेहरा मुंबईचा।